श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने आशीर्वादाने तुमच्या सर्व इच्छा महाराज पूर्ण करत आणि तुमच्या सर्व चिंता महाराज हरवत हीच आपण स्वामींच्या चरणी प्रार्थना करूया. आणि आपल्या आजचा जो काही व्हिडिओ आहे श्रावण महिन्यातील पहिला सोमवार, तो पहिल्या सोमवारी आपण एक चिंता हरण्यासाठी ही एक सेवा करायची आहे. आणि ही जगातील सर्वात जास्त पॉवरफुल अशी सेवा आहे, ज्यामुळे आपली सर्व चिंता हरेल आणि आपल्या नवऱ्याची प्रगती होईल, आपल्या घराची मुलांची प्रगती होईल. याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे. त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता तुम्ही शेवटपर्यंत पहा. तुम्ही जर माझ्या स्वामी सेवा मार्ग या चॅनलवर नवीन असाल, अद्याप चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. कारण की जेव्हा केव्हा मी असे महत्त्वाचे माहितीपूर्ण व्हिडिओ माझ्या चॅनलवर अपलोड करते, त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला अगोदर मिळेल आणि तुम्ही माझा एकही व्हिडिओ मिस करणार नाही आहेत. तर चला असो, आता श्रावण महिन्याला तर सुरुवात झालेली आहे, पण श्रावण महिन्यातला जो पहिला सोमवार, तो पहिला सोमवार खरंच खूप महत्त्वाचा सोमवार मानला जातो. कारण पहिला जो सोमवार असतो, तो पहिला सोमवार हा 17 ऑगस्ट 2026 या दिवशी आलेला आहे. आणि त्यावेळेला चित्रा नक्षत्र आहे. कारण नक्षत्रसुद्धा खूप महत्त्वाचे असतात. जसं पुष्य नक्षत्र तर गुरुवारी आले तर गुरुपुष्य अमृत योग तयार होतो, आणि चित्रा नक्षत्र सोमवारी आलं म्हणजे उत्तम दिवस होतो. आणि या दिवशी आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी नागपंचमी पण आलेली आहे. आता नागपंचमी आणि श्रावण महिन्यातील पहिला सोमवार ह्या दोन गोष्टी एकत्र आल्या कारणाने या तिथीला अधिकच असं महत्त्व प्राप्त झालेलं आहे. जसं की नागपंचमीतून एकाच दिवशी म्हणजे नागपंचमीच्या दिवशीच आपण नागोबाची पूजा पृथ्वी तलावर केली जाते. नाहीतर नागाची पूजा करण्यासाठी दुसऱ्या कुठल्याही दिवशी आपण करू शकत नाही. म्हणून तर हा दिवससुद्धा खूप महत्त्वाचा मानला जातो. असा म्हटलं जातं की नागाची पूजा जर आपण केली या दिवशी आणि तर आपल्या भावांचं संरक्षण होतं, आपल्या घरातील सर्व व्यक्तीचं पण संरक्षण होत असतं. म्हणून नागपंचमीला खरंच विशेष महत्त्व मानलं जातं, ती म्हणजे नागोबाची पूजा करण्यासाठी. आता नागोबाची पूजा करण्यासाठी प्रत्येक जणाला वारुळाला जाणंसुद्धा शक्य नसतं. मग तुमच्याकडे कोणी जर नाग घेऊन आले असतील तर ते नाग एखाद्या नागोबाच्या मंदिरात किंवा महादेवाच्या मंदिरात ठेवून त्याची पूजासुद्धा केली जाते आपल्या परंपरेनुसार. तर आता जे काही श्रावणी पहिला सोमवार आहे, श्रावणी पहिल्या सोमवार ही आपल्याला सुरुवात करायची आहे. ती म्हणजे ज्या वेळेला पहिला सोमवार असतो त्यावेळेला विशेष एक कृपा महादेवाची आपल्या सर्व भक्तावर असते. आणि या दिवशीची शिवमूठ ही तांदूळ आलेली आहे. आता शिवमूठ जी तांदूळ आलेली आहे म्हणजे अख्खे तांदूळ अर्पण करायचे असतात. तेही एक मूठ धान्य महादेवाला अर्पण करायचे असतं, जे शिवमूठ असते ते. तर पहिल्या सोमवारची शिवमूठ तांदूळ आलेली आहे. तर तांदळाची शिवमूठ ही आपल्याला महादेवाला अर्पण करायची आहे. पण तत्पूर्वी आपल्याला ही एक सेवा करायची आहे की ही एक पॉवरफुल सेवा करायची आहे. आता प्रत्येकाच्याच घरी महादेवाची पूजा केली जाते किंवा आपण मंदिरात जाऊन सुद्धा पूजा करत असतो. आणि घरामधील जे काही महादेवाचं शिवलिंग आहे, आपल्या तुळशीजवळ असेल किंवा आपल्या घरात कोणाच्या घरातील देव मंदिरामध्ये सुद्धा, आपल्या घरात जे मंदिर असतं देवाचं त्यातसुद्धा पितळाचं शिवलिंग असतं आणि बाहेर आपलं पाषाणाचं शिवलिंग असतं. दोन्हीपैकी कोणतेही एक शिवलिंग आपण घ्यावं. आता शिवलिंग एक घ्यावं आणि दोन्हीपैकी एक शिवलिंग पाटावर किंवा चौरंगावर ठेवावं. त्यानंतर एक तामण आपल्याला घ्यायचं आहे आणि त्या तामणामध्ये एक बेलपत्र ठेवावं आणि थोड्याशा तांदूळाच्या अक्षदा टाकाव्या. म्हणजे तांदूळाला अक्षदा मानलं जातं, ते अक्षदा टाकाव्या आणि त्यावर ते शिवलिंग ठेवावं. आता शिवलिंग ठेवल्याच्या नंतर आपण प्रत्येक महादेवाची पूजा करण्याच्या अगोदर घरामध्ये शंभू महादेवाचा अभिषेक करत असतो. पंचामृत अभिषेक असेल तर चालेल किंवा नुसत्या दुधाचा किंवा मधाचा किंवा उसाच्या रसाचा देखील अभिषेक केला जातो. काही नसेल तर महादेवाला जल अभिषेक म्हणजे पाण्याचा अभिषेकसुद्धा फार आवडत असतो. पण अभिषेक म्हणताना कुठला तरी मंत्रस्तोत्र आपण म्हणत असतो. पण आपल्याला ही जी एक सेवा आहे आपल्या नवऱ्याची प्रगती होण्यासाठी, तर त्या सेवेमध्ये अभिषेक करताना शिवमहिमन स्तोत्र
म्हणत अभिषेक करायचा आहे. कारण शिवमहिमा स्तोत्रामध्ये एवढं काही छान प्राकृत जर तुम्हाला वाचन केलं तर समजेल सुद्धा की किती मस्त लगे. आता शिवमहिमा स्तोत्र वाचताना पूर्ण अभिषेक करावा. आपलं जर पात्र लहान असेल ना तर ते पात्र खालचं पाणी आपण थोडा वेळ काढून घ्यावं, कशानं, वाटीने किंवा मोठ्या चमच्याने दुसऱ्या एका पात्रामध्ये जमा करावं, म्हणजे ते खाली सांडणार नाही. किंवा एक दोन अशा मोठे ताट जरी घेतले तरीही चालतील. जर आपल्याला चमच्याने अभिषेक करत असेल तर जास्त पाणी किंवा जे काही दूध हे जास्त लागत असतं. किंवा आपण जर महादेवाला एखाद्या रसाने अभिषेक करत असेल उसाच्या तर त्यावेळीसुद्धा आपल्याला मोठंच पात्र घ्यावे लागेल. कारण पाणी म्हणजे जे काही तीर्थ महादेवाच्या अभिषेकाचं घालताना हे खाली सांडता कामा नये, म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढं. आता शिवमहिमा स्तोत्रमध्ये इतकी मस्त त्यांचं वर्णन आहे की पहिलीच ओवी अशी आहे, ओम नमः शिवाय महिमन शिवशंकरा तव आघात बा थोरवी अपार महती अशीनच पुरेल ब्रह्मा कवी येथामती किती स्मृत व गुणास नाभामिती आजान अविनाश तुझ समीर्पितो ही कृती आघात महती तुझी श्रुतीनं जी पुरी जाणते मनास न कळे तसे चकित हो बा वेदते न व्यक्त जगती तुझे सतस्वरूप साकारतो कवित्व बघतो कडे तो गुणास ना पारतो. आता अशा ज्या ओव्या आहेत म्हणजे 4 ओळीची एक जे ओवी तयार होते, म्हणजे एक जे श्लोक तयार होतो, तर तो श्लोक आपल्याला 43 श्लोकाचं हे आहे. म्हणजे यामुळे काय होतं माहीत आहे का, जी काही आपली चिंता असेल, जसं की शेवटच्या ओळीत फार मस्त वर्णन आलेलं आहे की शिवस्तवन पूर्णबा जनक श्रेष्ठ गंधर्वाची मनोहरेची पुण्यदा अनुपमयी हे सत्यची सदाशिव सुता गमे अमर दिव्य वाणी खरी शिवार्पण असो सदा सकल दुःख चिंता हरी. इति श्री पुष्पदंतविरही शिवमहिमा स्तोत्र संपूर्ण. असे म्हणजे तुमची चिंता जी काय आहे ते हारणारं हे शिवमहिमा स्तोत्र असतं. आणि बऱ्याच महिलांना जर आपल्या नवऱ्याची प्रगती होत नसेल तर ती एक खूप मोठी चिंता असते. जिथे नवऱ्याची प्रगती असते तिथे पूर्ण घराची प्रगती असते, आपल्या कुटुंबाचीच प्रगती असते. आणि आपली प्रगतीच नसेल तर त्याहून दुसरी चिंता आपल्याला मोठी नसते. म्हणून ही चिंता दूर करण्यासाठी म्हणजे श्रावण महिन्यामधील पहिला सोमवार आणि आपण श्रावण महिनाभरसुद्धा अशा पद्धतीनं अभिषेक करू शकतो. किंवा दुसऱ्या सोमवारीसुद्धा, तिसऱ्या सोमवारीसुद्धा आपण अभिषेक करू शकतो. पण पहिला सुरुवातीला जशा पूजा वगैरे करू आणि त्याच पूजा जर श्रावण महिनाभर सोमवारात करू तर खरंच आपल्याला त्याचं पुण्यफल जास्त पटीनं मिळत असतं. आता जे काही अभिषेका पात्रामध्ये जे पाणी तयार झालं हे पूर्ण वाचन झाल्याच्या नंतर महादेव आपण जे काही त्यांच्यासाठी आसन ठेवलेलं आहे, पूजा करण्याची जागा आहे, त्यावर ठेवून पूजा बेलार्पण हे सर्व झाल्याच्या नंतर महादेवाची आरती झाल्याच्या नंतर जे काही तीर्थ आहे ते तीर्थ घरातील व्यक्तीनं घ्यावं. जे तीर्थ आपण अभिषेक घातलेलं शिवमहिमा स्तोत्र म्हणत आणि विशेष करून आपल्या पतिदेवाला ते तीर्थ आपण द्यावं. यामुळे त्यांची चिंता हरेल, आपली चिंता हरेल, आपल्या कुटुंबातील सर्व व्यक्तीची चिंता दूर करण्यासाठीचं जर सर्वात महत्त्वाची सेवा कोणती असेल तर श्रावण महिन्यातील पहिला सोमवार. आणि ही जी पॉवरफुल सेवा आहे आपली चिंता हरण्यासाठी. कारण महादेवाच्याला जर शरण गेलो आपण तर आपली कुठलीच चिंता ही उरणार नाही. तर व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर भेटूया असाच एक नवीन महत्त्वाचा माहितीपूर्ण व्हिडिओ घेऊन. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.